कुराणमध्ये एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. आपल्या अस्तित्वाची नोंद ठेवणारी एक वैश्विक नोंद. कधी विचार केलाय आपल्या चांगल्या वाईट विचारांचं आणि कामांचं पुढे काय होतं? ही संकल्पना सांगते की काहीही असंच घडत नाही, काहीही विसरलं जात नाही. यालाच दैवी नोंद म्हणतात. आपल्या आयुष्याचा एक कंप्लीट रेकॉर्ड, अगदी आपल्या हेतूंसकट. इथे गणना हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अगदी बारीक हिशोब. आणि याची खासियत काय तर 100% अचूकता. यात कोणतीही चूक नाही. आपल्या आठवणी बघा, त्या विसरतात, बदलतात, पण ही दैवी नोंद ती कायम टिकते, एकदम निष्पक्ष. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एका लिहिलेल्या पुस्तकासारखं आहे जे बदलता येत नाही. पण मग प्रश्न येतो की इतका परफेक्ट रेकॉर्ड ठेवण्याचा उद्देश तरी काय आहे? याचा उद्देश आहे एक असा न्याय जिथे कुणावरही अन्याय होणार नाही, म्हणजे परफेक्ट जस्टिस. चांगल्या कामांसाठी हा एक दिलासा आहे आणि वाईट कामांसाठी एक आठवण. म्हणजे हे फक्त शिक्षेबद्दल नाहीये, हे आहे एका परफेक्ट बॅलन्सबद्दल, जिथे मानवी चुकांना जागा नाही. ओके, तर ही सगळी झाली थिअरी. पण याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? ही गोष्ट कळल्यावर 3 गोष्टी होतात. जागरूकता येते, जबाबदारीची जाणीव होते आणि आयुष्य अर्थपूर्ण वाटतं. यामुळे प्रत्येक क्षणाला एक वजन येतं, अगदी तेव्हाही जेव्हा कोणीच बघत नसतं. आपलं आयुष्य मग फक्त घटना राहत नाही, ती एक कथा बनते जी आपण प्रत्येक क्षणी लिहित असतो. आणि मग हाच प्रश्न उरतो, लेखणी जर आपल्यात हातात आहे तर आपण आपली कथा कशी लिहिणार आहोत? وَكُلَّ شَيْءٍ أَحْصَيْنَاهُ فِي إِمَامٍ مُّبِينٍ وَكُلَّ شَيْءٍ أَحْصَيْنَاهُ كِتَابًا